नाही, बँकांची कर्ज भरायची नाही, हे सरकार आम्ही मानत नाही. बेलवाडीत कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक. कर कर्जा नहीं देंगे, बिजली का बिल भी नहीं देंगेची दिली घोषणा. पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे. फक्त हे लाल आमच्या छातीवर लावलेलं आहे. आम्ही शपथ घेतलेली आहे, तुमचं हुतात्मे वाया जाऊ देणार नाही. उद्या आम्हाला बी गोळी लागली तरी आम्ही मागे हटणार नाही. आज आम्ही बेलवाडी या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सकाळी 11 वाजता उपस्थित राहिलो. इथं उपस्थित राहण्याचं कारण जाधव डेअरी फार्म यांनी गाईच्या दुधासाठी गायीसाठी कर्ज घेतलं होतं. तर ह्या जाधव कुटुंबाचं नाव लक्ष्मण सुरेश जाधव, सर्जेराव सदाशिव जाधव या दोघांच्या नावावर घेतलेलं ही कर्ज. आता ही कर्ज कशाला घेतलं? कॅनरा बँकेचं गाय घेण्यासाठी घेतलं. आता गाय घेतल्यावर ती कर्ज फेडायचं ही आमची जबाबदारी होती या जाधव कुटुंबाची. पण सरकारची काय जबाबदारी होती? तर यांच्या दुधाचा भाव डेअरीवाले देतात का नाही, उत्पादन खर्च यांचा भरून निघतो का नाही, कायदा काय सांगतो? यांचं ऍग्रीमेंट झालं बँके बरोबर, करार झाला बँके बरोबर. आता बँकेने यांचा करार पुरा केला, ह्यांना कर्ज दिलं. यांनी कर्ज कराराप्रमाणे घेतलं. पण दुधाचा उत्पादन खर्च काढण्यासाठी डॉक्टर आपल्याला निलंगेकर म्हणून मुख्यमंत्री होते, त्यांनी एक समिती बसवलेली आहे. आणि ती समिती काय सांगते? प्रत्येक जिल्ह्याला एक दूध उत्पादक म्हणजे अधिकारी ठेवलेला आहे, दूध विकास अधिकारी म्हणून. त्याने जो उत्पादन खर्च काढलेला आहे, वाळला चारा किती, वाला चारा किती, गाईचं सुग्रास किती, गाईला खर्च एका बाजूला किती येतो आणि मग दूध किती निघतं, त्याच्यावरती भागून गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च निघाला 62 रुपये 28 पैसे. त्याच्यावर 15% नफा द्यायला पाहिजे होता सरकारने. ते न करता सरकारने एक GR काढला मध्ये आमच्या आंदोलनात 27 रुपयाचा 2017ला 27 रुपयाचा GR काढल्याच्या नंतर सगळे दूध संघ एक नंबरला अजित पवारांच्या ताब्यात दूध संघ होता, कात्रज पुणे जिल्हा संघ. पहिल्या जोट अजित पवारनी हायकोर्ट मध्ये जाऊन स्टे घेतला की या GR प्रमाणे आम्हाला पैसे देता येत नाही. आणि मग सरकारची बाजू होती का नाही मांडायची की तुम्हाला 27 रुपयांनी दूध विकायला आम्ही घ्यायला परवानगी दिली, पण पुढे 42 रुपयांनी विकायला परवानगी दिलेली आहे. म्हणजे 15 रुपयामध्ये विक्रेत्यासाठी ठेवलं होतं. पण हे सरकारची बाजू मांडण्यासाठी त्या काळामध्ये दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर होते. त्यांनी या सगळ्या दूधवाल्यांचे पैसे खाल्ले आणि कोर्टामध्ये बाजू मांडली नाही. त्याच्यामुळे सगळे हे स्टे बसले. ते बसल्याच्या नंतर हरिश्चंद्र आमचा हरिदास पवार वरकुट इंदापूर तालुक्यातला, आणि यांनी वर्गणी करून लोकांचे काही 2 रुपये घेऊन स्वतःचे काही घालून मुंबईमध्ये जाधव नावाचे एक आम्ही वकील दिले आणि त्या केसमध्ये आम्हाला अपेअर करून घ्या, आमचं म्हणणं ऐकून घ्या म्हणून आम्ही त्याच्यात हजर व्हायचं ठरवलं. आम्ही दाखल झालो. आमच्या बाजूने निकाल लागतोय म्हणल्या बराबर सर्वजण दूध संघांनी त्या दिलेल्या स्टे ऑर्डर होत्या त्या सगळ्या विड्रॉ करून घेतल्या. कारण त्यांना माहिती होते जर ह्याच्यात ऑर्डर झाली तर आपल्याला पैसे द्यावे लागतील. मग ह्यांनी त्या ऑर्डर सगळ्या स्टे ऑर्डर विड्रॉ केल्या. आणि मग शरद यांनी काय केलं? शरद जोशींचं नाव घेऊन एक पिलावळ तयार झालेली राजू शेट्टी, त्यांनी कुठलं आंदोलन केलं? 5 रुपये अनुदान दिलं पाहिजे, 5 रुपये अनुदान दिलं पाहिजे. अरे आम्ही म्हणलं 27 रुपयावर 5 रुपये माग म्हणजे 32 होतील. ह्यो म्हणलं तसं नाही, 5 रुपये अनुदान मिळलं पाहिजे. म्हणजे ते 27चा GR तिकडे घालावला बाजूला आणि मग 5 रुपये अनुदान कशाव? तर 20 रुपये द्यायचे दूध संघानी आणि 5 रुपये द्यायचे सरकारने तुम्हाला दूधवाल्याला. काही दिवस मिळाले, ते 5 रुपये आता बंद झाले. आता कायदेशीर दुधाचे भाव मिळत नाहीत. आजही तोटा आहे, 62 रुपये 28 पैसे मिळत नाहीत. आजही दूध कसं तरी 35 रुपये 36 रुपयांनी विकते. ही कर्ज होण्याची कारण सरकारची धोरणं. मग आमची ही जी 14,046 नावाची जी याचिका होती हायकोर्टमध्ये दुधाची, एका वर्षाचा फरक किती? 8,300 कोटी रुपये. मग आम्ही पहिल्या जो दुग्ध मंत्री आला तो कोण आला? तर सुनील केदार आला. सरकार बदललं, पुन्हा सुनील केदारकडे गेलो. त्यांनी पुन्हा ते सचिवाकडून सगळ्या चौकशा मागवल्या
8,300 कोटीचा फरक आहे म्हणले तुमचा देणं आहे आम्ही. सरकार गेलं, पुन्हा देवेंद्रचं सरकार आलं, त्याच्यामध्ये पुन्हा विखे पाटील दुग्ध विकास मंत्री झाले. दुग्ध विकास मंत्र्यापर आम्ही मुंबईमध्ये गेलो, रघुनाथ दादा आम्ही सगळे. काय म्हणले विखे पाटील? म्हणले दादा ही जुनं पैसे झालं, जुनं कुठं देता येतील का, आता कसं द्यायचं, मग ही बी कर्ज जुनंच आहे की कसं भरायचं. त्याच्यामुळं आम्ही 1 रुपया ह्या सरकारचं देणं लागत नाही. जर कुणी शेतकऱ्यावर अन्याय करायला लागला, जप्त्या कुलप, जर समजा सरकारी अधिकारी आणून पोलिसांची भीती घालून जर कुणी शेतकऱ्याला आत्महत्यास वाट प्रवृत्त करत असेल तर या आषाढाने तर फोडून काढूच. मग कुणी बी असो, तहसीलदार मारला तरी 353 आहे, पोलीस मारला तरी 353 आहे, आणि तालुक्याला एक जामीन एका माणसाला लागतो. हंताना गुलीसा हाणायचा नाही, कातडा निघस्तोर हाणायचा, गाडी बिडी फोडून टाकायची, या राणा माळारी पळत गेली पाहिजे. आणि मग ती सांगत्याल आम्हाला काही वसुलीला लावू नका, आमचा राजीनामा घ्या, पण आम्ही वसुलीला जाणार नाही. ही परिस्थिती एमएससीबीत केली आम्ही. अजित पवार म्हणले होते का नाही की बाबा ब्रह्मदेव आला तरी वीज बिल चुकणार नाही, तुम्हाला भरावं लागेल, नाही तो वाईट परिणाम होतील, वीज कनेक्शन कट होईल. अख्ख्या महाराष्ट्रात कुणी त्याला प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. शेतकरी संघटनेच्या वतीनं आपण सगळ्यांनी उत्तर दिलं. शिवाजी नानकेलेने स्टेटमेंट केलं, हे ब्रह्मदेव कुठं आहे आम्हाला माहित नाही, पण अजित पवार यम घेऊन ये आमच्याकडं आणि आमचं कनेक्शन कापून दाखव. तुझ्या सुद्धा पाठीचं कातड काढल्याशिवाय सोडणार नाही. आम्हाला सुद्धा भारतीय घटनेने तेवढा अधिकार जगण्याचा दिलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर अजित पवारने अजून एमएससीबी वर बोलला नाही, उलट म्हणलं आम्ही तुमची वीज बिल माफ केलं, त्याच्यात बी परत अर्ध तुमच्यात अर्ध आमच्यात केलंय. 7.5च्या खालचं म्हणले मागायचं नाही. आता उद्या उन्हाळा चालू झाला की 7.5च्या वर्षाला पकड घेऊन येणार आहेत, त्यावेळेस आम्हाला बोलवा. मग आम्ही त्याला सांगतो तू हात लाव, फक्त कातड निघस्तोर हाणला तर इचरा. म्हणजे सरकारने नियमाने वागलं पाहिजे, मग आम्ही नियमाने वागू. सरकार कसं बी वागणार आणि आम्ही आत्महत्या करणार असं चालणार नाही. शेतकरी संघटनेची घोषणा आहे, कर कर्जा नहीं देंगे, संपूर्ण 7/12 कोरा. कोण म्हणतो होणार नाही.